आमचे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या आशीर्वादाने दिनांक 1 मे कामगार दिन आहे. 1 मेला 1 मे दिवशी कलावाणी कॉलेजच्या इथे आपण तिथे जे ग्राउंड आहे कॉलेज आहे तिथे आपण भव्य नोकरी महोत्सवाचा आयोजन केला आहे. तर त्याचं जे सुरुवात आहे ती आमचे दैवत महाराजांच्या हस्ते आपण तिथे त्या दिवशी नारळ फोडून त्याची सुरुवात करणार आहोत. साधारण 50 ते 55 कंपन्या येणार आहेत त्या ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी आता आपण त्याचे लिंक पाठवतोय. त्या लिंकच्या माध्यमातून आतापर्यंत 650 ते 700 लोकांनी आतापर्यंत तिथे लॉग इन करून त्यांचे CV तिथं एंट्री केलेले आहेत. तर माझ्या माहितीप्रमाणे 3 ते 3,500 लोक त्या दिवशी येतील. तर त्याप्रमाणे सगळं आम्ही नियोजन करत आहोत आणि माझ्या तुमच्या माध्यमातून मला सर्वांना हेच सांगू इच्छितो की असा भव्य रोजगार मेळावा पूर्वी झाले असतील, पण हा प्रॉपर खूप चांगल्या लेवल आपण करतोय. आणि माझ्या साताऱ्याच्या या मातीमध्ये मी जन्मलोय. इथून माझे अनेक देशात व्यवसाय आहेत, पण मला साताऱ्याच्या जिल्ह्यातली जे लोक आहेत, माझ्या भगिनी असतील किंवा तरुण वर्ग असतील, यांच्यासाठी काहीतरी मला करायचंय. त्यासाठी महाराज साहेबांच्या आदेशानुसार प्रत्येक 3 ते 4 महिन्याला आपण भव्य रोजगार मेळावे असेच घेणार आहोत. तुमच्या माध्यमातून हे सर्वांना सांगायचं की माझी लिंक ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी सर्वांनी लिंक मध्ये जाऊन आपला CV अपलोड करावे हीच नम्र विनंती. थँक्यू. मला फक्त समाजकार्यच करायचं. मी यापूर्वी बरेच वेळा सांगितलेलं आहे की मला राजकारण करायचं नाहीये. तुमचे देव श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांच्या आशीर्वादाने फक्त मला समाजकार्यच करायचंय. आणि अशा अनेक गोष्टी आहेत. आता तर जस्ट सुरुवात केलेली आहे. 30 ते 40 गोष्टी आहेत येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये. सगळ्या मी लोकार्पण सोहळ्यामध्ये सगळ्या नियोजन जे आहे ते सगळं लोकार्पण सोहळा मी करणार आहोत. हळूहळू करतोय सगळं. काय की आज आणि उद्या त्या माझी दर शनिवारी रविवारी आपण शाखेचं ओपनिंग करतो. त्याच्या माध्यमातून आमचे जिल्हा प्रमुख आहेत, जे आमचे शहर प्रमुख आहेत, शहर संघटक घ्या, आमचे नगरसेवक मयूरजी कांबळे आहेत किंवा आमचे बाकीचे सगळे प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी आहेत. आज प्रत्येक ज्या पूर्वी आम्ही आतापर्यंत जवळजवळ 110-115 शाखा चालू केलेत. प्रत्येक शाखेमध्ये आज आणि उद्या प्रत्येक जण जाणार आहेत. ऑलरेडी काम सकाळपासून चालू आहे आणि त्या शाखेमध्ये जाऊन प्रत्येकाला ती लिंक देतोय आपण, जेणेकरून ग्रामीण भागातल्या मुलांनाही त्या लिंक सगळी पोहोचावी आणि त्यांनी त्यांचे CV अपलोड करावे. या माध्यमातून हेच सर्वांसाठी आपण करत आहोत.